मित्रांनो नमस्कार, मी संदीप जगताप। माझ्या अनेक कविता आपण काळजामध्ये जपलेल्या आहे। विशेषतः शेतकरी मुलाशी लग्न कर या कवितेने तर समाजामध्ये मोठं परिवर्तन घडवण्यासाठी सुरुवात केलेली आहे। अनेक मुलींचं मनपरिवर्तन झालं आणि त्यांनी शेतकरी मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला। याच्या बातम्या देखील अनेक माध्यमांनी आपल्याला दाखवलेल्या आहे। मित्रांनो, त्याच्यानंतर मी एक कविता लिहिली होती की शेतकरी कुटुंबातल्या लोकांनी साधं लग्न केलं पाहिजे, कमीत कमी खर्चात लग्न केलं पाहिजे। कारण शेतीची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शेतीमध्ये फार कमी उत्पन्न राहिलेलं आहे। अशा काळात जर आपण लग्न मोठी करत बसलो, जास्त खर्च करत बसलो, तर आपला प्रवास हा आत्महत्येकडे जाणारा असेल। म्हणून मी मुलींना आव्हान केलं होतं की साधं लग्न करण्याचा माझा पण नवा आहे, कारण एकच मला माझा बाप जिवंत हवा आहे। ही कविता मी लिहिली होती। ती कविता यूट्यूबला किंवा शेतकरी मुलाशी लग्न कर ही कविता देखील यूट्यूबला उपलब्ध आहे, आपण ती बघू शकता। ती कविता लिहिल्यानंतर मला एक माणूस भेटला आणि तो मला असं म्हटला की सर, मुकेश अंबानी यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या लग्नामध्ये 5,000 कोटी रुपये खर्च केले, मग तो वेडा होता का? आणि तुम्ही सांगतायत की शेतकऱ्यांनी कमी खर्च केला पाहिजे। मी म्हटलं, अरे बाबा, मुकेश अंबानीनं फार कमी पैसे खर्च केले। तो म्हणा, कसं काय 5,000 कोटी खर्च केले ना, आणि कसे काय तुम्ही कमी म्हणतात? मग मी त्याला मोबाईलवरती जेमिनीला प्रश्न विचारला की मुकेश अंबानींचं एका सेकंदाचं उत्पन्न किती, एका मिनिटाचं उत्पन्न किती, एका तासाचं उत्पन्न किती, एका दिवसाचं उत्पन्न किती आहे तेवढं सांग। मग मला जे जेमिनीनं उत्तर दिलं ते उत्तर असं आहे बघा की मुकेश अंबानी यांचं एका सेकंदाला 2,000 रुपये उत्पन्न आहे, मिनिटाला 1,20,000 रुपये उत्पन्न आहे, एक तासाला 7,20,00,000 रुपये उत्पन्न आहे, आणि एका दिवसाचं उत्पन्न त्यांचं 163 ते 174 कोटी रुपये आहे। म्हणजे मुकेश अंबानी यांनी स्वतःच्या मुलाच्या लग्नात 5,000 कोटी रुपये खर्च केले आणि त्यांच्या एका दिवसाचं उत्पन्न 163 ते 174 कोटी आहे। म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यातले फक्त 30 दिवसाचे पैसे हे मुलाच्या लग्नामध्ये खर्च केलेले। म्हणजे मुकेश अंबानींनी तसं गरीबच लग्न केलं ना। मुकेश अंबानींच्या उत्पन्नाच्या मानानं 5,000 कोटी रुपये खर्च करणं फार कमी गोष्ट आहे। मग माझं आपल्या सगळ्यांना आव्हान असं आहे की आपल्या उत्पन्नाचे 30 दिवसाचे पैसे आपण मुलांच्या लग्नाला खर्च केले पाहिजे। आयुष्यातल्या 20 वर्षाचे पैसे मुलांच्या लग्नामध्ये खर्च करू नका, कारण एका दिवसामध्ये जर तुम्ही 20 वर्षाचे पैसे खर्च करत असाल तर मराठी माणूस कसा मोठा होईल मला सांगा। आणि जर आपण अशा परंपरांना बळी पडत राहिलो तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचा प्रवास हा नेहमीच आत्महत्येच्या दिशेने असेल। आणि तो होऊ नये म्हणून माझी अपेक्षा आहे की मुकेश अंबानींचाच आदर्श आपण घ्या। त्यांनी त्यांच्या आयुष्यातले 30 दिवसाचे पैसे फक्त स्वतःच्या सगळ्यात आवडत्या मुलासाठी खर्च केले, त्याच्या लग्नात खर्च केले। अगदी आपण सुद्धा आपल्या आवडत्या मुलांच्या लग्नामध्ये फार झाले तर 30 दिवसाचं उत्पन्न खर्च करा, ही नम्र विनंती। नमस्कार।